नमस्ते मित्रांनो. आज आपण थोडंसं रिझर्वेशनबद्दल बोलूया. आपल्या देशामध्ये जातीवादी लोक जे आहेत ते जातीवादी लोकांची अशी ओरड असते की एस सी एस टी ओबीसी जे आहे त्या एस सी एस टी ओबीसीनं सर्व आमच्या नोकऱ्या पळवल्या. खरं तर गव्हर्नमेंट जे काही नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांचं प्रमाण जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये 90% जे काही नोकऱ्या आहेत त्या 90% नोकऱ्या ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत. राहिल्या 10% ह्या नोकऱ्या गव्हर्नमेंट सेक्टरमधून मिळत असतात आणि त्यामध्ये देखील एस सी एस टी ओबीसी जे आहे त्या एस सी एस टी ओबीसींना 5 म्हणजे एकंदरीत नोकऱ्यांच्या प्रमाणामध्ये बघायला गेलं तर 5% एस सी एस टी ओबीसींना गव्हर्नमेंट जॉब जे आहेत ते गव्हर्नमेंट जॉब आहे. आणि हे जे काय एस सी एस टी ओबीसी आहेत हे एस सी एस टी ओबीसीचं लोकसंख्येचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ 50% पेक्षा जास्त आहे. दुसरी गोष्ट जी आहे ते एज्युकेशनच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत बघायला गेलं तर त्याच्यामध्ये 60% जे आहे ते 60% प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सीट आहेत आणि 40% जे आहे ते 40% गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सीट आहेत. आणि त्या 40% मध्ये 20% जे काही सीट्स आहेत ते जागा ज्या आहेत ते एस सी एस टी ओबीसींचं आहे. म्हणजे 80% जे आहेत 80% हे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जागा आहेत, सीट आहेत. त्या 80% प्रायव्हेट कॉलेजमध्ये असणाऱ्या जागेमध्ये रिझर्वेशन बिलकुल नाही आणि राहिलेल्या 20% मध्ये फक्त त्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी जे आहे या ओबीसींचं त्याच्यामध्ये जागा आहेत आणि त्यांचं लोकसंख्येचं जर प्रमाण बघितलं तर ते 50% पेक्षा जास्त होतं. जे एकंदरीत त्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसीच्या नावानं आरक्षणाच्या नावानं त्याच्यामध्ये ओरड करणं आणि वस्तुस्थिती मात्र वेगळे आहे. हे जातीवादी लोक जे आहेत त्या जातीवादी लोकांचा हा डाव जो आहे हा डाव आपण त्याच्यामध्ये ओळखलं पाहिजे. धन्यवाद.